नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी वयस्कर आजीचं तुम्हाला आज माप काढून दाखवणार आहे. तर बघा, इथं पूर्ण उंची घ्यायची आहे, कंबर घ्यायचं आहे, छाती घ्यायची आहे, गोलातले दंड, बाईची उंची, मागचा गळा, पुढचा गळा आणि गळ्याची रुंदी, मोंडा आणि शोल्डर आणि फोरटक्समध्ये आपण हे कट करणार आहोत. तर बघा, पहिले आपल्याला उंची घ्यायची आहे. तर बघा, 13.5 उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस म्हणून घ्यायचे, म्हणजे आपल्याला 14.5 उंची ब्लाऊजची घ्यायची आहे. 1 इंच जास्तीचं घ्यायचं आहे. तर बघा, पाठीमागून लगेच आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची पण बघायची आहे. तर बघा, पाठीमागचा गळा 6.5 आहे, ते अर्धा इंच आपल्याला जास्तीचं घ्यायचं आहे. 7 इंच आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. तर बघा, उलटं घेऊन मी हे असं माप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जिकून हुका लावलेला आहे तिकून आपल्याला जी फिटिंग आहे तिकून आपल्याला मोजायचं आहे की याचीवाली आपल्याला घडी कितपर्यंत आहे. तर बघा, 9.5 वरती फिटिंग आहे. तर बघा, 9.5 वर फिटिंग आहे. तर आपलीवाली याचीवाली आता आपली म्हणजे चौथा भाग करायचा आहे आपल्याला याचा वाला. तर बघा, आता आपल्याला 38चा चौथा भाग करायचा आहे आपल्याला. तर बघा, 9.5 वरती फिटिंग आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने. तर बघा, झालेली आहे आपलीवाली 11ची घडी. तर बघा, त्याच्यानंतर घ्यायचं आहे आता आपल्याला समोरची गळ्याची उंची. तर बघा, समोरची गळ्याची उंची आहे 6 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच जास्तीचं घ्यायचं आहे, किंवा नाही घेतलं तरी पण चालेल, कारण थोडाफार आकार आपल्याला देता येतो. तर बघा, त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे गोलाईतलं दंड. तर बघा, हा बाही काढण्यासाठी आपल्याला उपयोगी होतो. तर बघा, 8 वरती फिटिंग आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच प्लस मिळवायचं आहे. तर बघा, या पद्धतीने 8 इंच त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळवायचं आहे, म्हणजे आपली 9.5ची गोलाईतलं दंड झालेला आहे. तर बघा, इथं घ्यायची आहे बाईची उंची. तर बघा, बाईची उंची आहे 8 इंच आणि आपल्याला साधं ब्लाऊजमध्ये कट करायचं आहे. तर साध्या ब्लाऊजमध्ये 2 इंच घ्यायचं असतं. तर बघा, 9.5 किंवा 10 इंच बाई घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपली बाईचा दंड घ्यायचा आहे. बाईचा दंड आहे 6 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5-2 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर. तर बघा, इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचाचा गळा किंवा 2.25चा गळा पण तुम्ही घेऊ शकता. 5.5 इंचामध्ये शोल्डरमध्ये. तर बघा, 2.5चा गळा आणि 3 इंच याच्यामध्ये याची शोल्डरची पट्टी. तर बघा, 5.5 इंच मी असं इथं शोल्डर घेतलेलं आहे आणि 2.25चा गळा घेणार आहे, म्हणजे गळा वगैरे उतरणार नाही, कारण वयस्कर आजीचा आहे त्याच्यामुळे. तर बघा, त्याच्यामुळे इथं मोंडा घ्यायचा आहे. तर मोंडा इथं आपल्याला फिटिंग आहे तिथून आपल्याला मोंड्याचं माप टाकायचं आहे. तर बघा, 5.5 इंच आपला मोंडा आहे. मोंडा 5.5 इंच टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे कंबर पूर्ण मोजून घ्यायचं आहे, असं या पद्धतीने ब्लाऊज घेऊन. तर बघा, इथं कंबर भरलेलं आहे आपलं 35.5 इंच आणि इथं कंबर करायचं आता आपल्याला 35.5 इंच. तर बघा, या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे पेपरवरती माप काढायचं आहे. तर बघा, इथं घेतलेलं आहे मी 14.5 इंचाची उंची घेतलेली आहे. ब्लाऊजची खडून याची मार्किंग करायची, म्हणजे पेनाने मार्किंग करायची आहे 14.5 इंचावरती. इथं घ्यायचं आहे आता आपल्याला शोल्डर. तर बघा, शोल्डरचं घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. लगेच पेनाने मार्किंग करायची आणि इथं 2.25चा गळा घ्यायचा आहे, गळ्या रुंदी. तर बघा, व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही झूम पण करून घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं घ्यायचं आहे आपल्याला मोंढा 5.5 इंच मार्किंग करायची आहे व्यवस्थित. तर बघा, 5.5 इंचवरती मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला इथं घडी टाकायची आहे. तर 9.5 वरती फिटिंग आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला 11 इंचाची घडी झालेली आहे. आता त्याच्यानंतर आता आपल्याला डायरेक्ट याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, सरळ लाईनचा या पद्धतीने. तर बघा, सरळ बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित असा मार्किंग करून घेतली आणि इथं घ्यायचं आहे आता आपल्याला 1 इंच. तर बघा, 1 इंचावरती इथं आपल्याला मार्जिंग करायची आहे, म्हणजे मार्किंग करायची आहे 1 इंचाची आणि मोंड्याचा असा आकार गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, हा झाला आपला पाठीमागचा भाग. आणि त्याच्यानंतर आता इथं आपल्या गळ्याची उंची टाकायची आहे. पाठीमागची गळ्याची उंची तुम्हाला किती टाकायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता. तर बघा, इथं मी समोरचा गळा टाकलेला आहे. तर बघा, समोरचा गळा घेतलेला आहे 6 इंच आणि तिथं 2.25 घेतलेला आहे आणि आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे. तर बघा, असा गोल राऊंड देऊन घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे ओपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे. तर बघा, गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. 10 इंच किंवा 11 इंचसुद्धा पाठ्यामागची गळ्याची उंची घेऊ शकता. फक्त मी तुम्हाला माप कसं घ्यायचं या पद्धतीने पेपरवरती मी तुम्हाला असं दाखवलेलं आहे. तर बघा, असा पाठीमागचा असा भाग मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं 4 इंचाचा इथं मध्यतून घ्यायचा आहे 4 इंच आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 4 इंच. हा झाला आपला पाठीमागचा टक्स तयार. तर बघा, साईडने आपल्याला अर्धा इंचाचा या पद्धतीने अर्धा इंच टाकून घ्यायचा आहे आणि अशी तिरक्या लाईनी मारून घ्यायची आहे. तर बघा, हा झाला आपला पाठीमागचा टक्स तयार.
आणि आता पाठीमागचा भाग तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला समोरचा भाग आता काढून घ्यायचा आहे. तर बघा समोरचा भाग काढायच्या आधी पहिले आपल्याला 1 इंच असा खालच्या बाजूने पहिले वाढवून घ्यायचा आहे, कारण हा फोरटेक्समध्ये आपण तयार करणार आहोत. त्याच्यामुळं फोरटेक्समध्ये आपल्याला 1 इंच समोरच्या भागासाठी वाढवावं लागतं आणि प्रिन्स कटच्या भागासाठी पण. तर बघा 1 इंच वाढवून घेतल्याच्या नंतर आता हा इथंच आता आपल्याला ही पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तशी मी मार्किंग केली आणि इथं मोंड्याच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे 1.5 ते 2 इंच कमरेच्या बाजूने आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी तिरकी लाईन मारून घेऊया. या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने माप काढलं तर ब्लाऊज पण एकदम सुंदर अशी ब्लाऊज बसते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर कस्टमरला पण एकदम सुंदर अशी आलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर अशी लाईन मारून घेतल्याच्या नंतर कमरेच्या साईडने आपल्याला 2.5 इंच टाकून घ्यायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंचाचं टाकून. तर बघा ही झाली आपली क्रॉसपट्टी. तर बघा क्रॉसपट्टी टाकून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे पेनाने. तर बघा पेनाने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता क्रॉसपट्टीचं आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर बघा पहिले 3.5 असं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असा क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे 4 किंवा 3.5 इंचापासून. तर बघा अशी क्रॉसपट्टीचा आपला असा आकार तयार झालेला आहे. त्याच्यानंतर तिथून क्रॉसपट्टी घेतलेली आहे, तिथून आता आपल्याला 2 इंच उभं घ्यायचं आहे आणि साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे. तर हा झाला समोरचा टक्स तयार आपलावाला या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता दोन्ही सगळ्या साईडने आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे. तर बघा समोरची टक्स आहे 4 टक्समध्ये. तर बघा 1.5 इंचाचा असा गॅप टाकायचा आहे आणि अशी सरळ लाईन मारून घ्यायची आणि इकडच्या साईडने तिरकी मारून घ्यायची आहे. तर बघा तिरकी लाईन मारून झाल्याच्या नंतर इकडच्या साईडने पण 1.5 इंच घ्यायचं आणि मोंड्याच्या साईडने या पद्धतीने टाकून घ्यायचं आणि अशा तिरक्या पण छोट्या छोट्या अशा तिरक्या मारून घ्यायच्या आहे. म्हणजे आपल्याला ह्या अशा तिरक्या टिपा मारायला लागतात किंवा ही ब्लाऊज पिसावरती जेव्हा आपण जोडतो तेव्हा त्यावेळेस अशा तिरक्या टिपा मारायच्या असते अशा. म्हणजे 4 टक्स आपलं ब्लाऊज एकदम सुंदर असं रेडी होतं. तर बघा त्याच्यानंतर आता समोरचा गळा घेतलेला इथं 6 इंच आणि त्याच्यानंतर इथं 2.25च टाकायचा, कारण आपण पाठीमागचा पण 2.25 टाकलेला आहे. इथं 2.5 टाकून घ्यायचा आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा हा समोरचा असा आपल्याला गोलचा असा गळा तयार झालेला आहे. तर बघा एकदम सुंदर असा सोप्या पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगत असेल, तुम्हाला समजून या पद्धतीने. तर बघा आता जशी पेनाने आपण मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला कट करायचं आहे. तर बघा इथं पहिले काय करायचं आहे, 5.5चा आपला मोंढा काटा केला होता तसा 5.5 टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच असं डाऊन करायचं आहे. तर बघा समोरच्या भागाला असा अर्धा इंच डाऊन करायचा आहे, म्हणजे समोरचा भाग अर्धा इंचाने परत डाऊन करायचा, कारण मग तो मध्यभागी असा जास्तीचा घेतला थोडासा तर मग बगलीमध्ये जोड वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये यायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर क्रॉसपट्टी पण व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी कट करून झाल्याच्या नंतर जे वाढवलेलं आहे कमराला थोडंसं ते कट करायचं, कारण इथं जे आपण इथं 1 इंचाची ती पट्टी मारलेली आहे ते टक्स मारू तेव्हा ही क्रॉसपट्टी व्यवस्थित बसल्या जाईल. तर बघा समोरचा भाग काढून झाला, पाठीमागचा भाग पण आपला काढून झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बाही काढण्यासाठी आपल्याला हा पूर्ण मोंढा असा मोजून घ्यायचा आहे. तर बघा तो भरलेला आहे 9.5चा. तर त्याच्यानंतर आता आपल्याला बंद बाजू घ्यायची आहे पेपरची आपल्या साईडने डाव्या हाताने आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पहिली बाईची उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा बाईची उंची आपलीवाली 8.5 आहे आणि त्याच्यामध्ये 8 इंच बाई आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्तीचं घ्यायचं आहे. बरं का 8 इंच बाई आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 9.5ची आपल्याला बाही टाकून घ्यायची आहे. कारण ही साधं ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी आपल्याला पुढची पट्टी दाबायसाठी आणि शोल्डरमध्ये दाबायसाठी त्याच्यामुळे आपल्याला 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यायची. तर बघा 9.5चा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि बाहीची उंची पण 9.5 आहे आणि गोलाईतला दंड घेतलेला आहे आपण 8वरती फिटिंग आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला 9.5 बाई 9.5चा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि 3 इंचांनी इथं डाऊन करायचं आहे आणि 3 इंचाचं डाऊन केल्याच्या नंतर तिथून आपल्याला अशी 9.5वरती मार्किंग करून असं मध्ये घ्यायचं आहे आणि लाईन पण मारून घ्यायची अशी तिरकी या पद्धतीने. तर बघ लाईन मारून घेतल्याच्या नंतर आता असा मध्ये घ्यायचा आहे, मार्किंग करायची आहे, तिथून आता आपल्याला माशाचा असा आकार द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने तुम्ही अशी बाही पण काढली तर बाही पण एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की या पद्धतीने बाही काढा, तर म्हणजे बाही एकदम व्यवस्थित पण बसते आणि कमी पण पडत नाही. तर बघा आता बाईचं घेतलेल्याच्या नंतर आता आपल्याला दंड घ्यायचा आहे, दंड घ्यायचा 6 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यायची आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा आपली बाई एकदम सोपी अशी रेडी झालेली आहे आणि अशी कट करून घ्यायची. पहिले आपल्याला वरच्या साईडने मार्किंग केलेली आहे तिथून आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे अर्धा इंचचं 1.5 इंचचं आहे तो गॅप तो आपल्याला कट करून घ्यायचा. तर हा झाला समोरचा भाग आणि इकडचा झालेला आहे पाठीमागचा भाग. तर बघा या पद्धतीने असा माशाचा आकार आपल्याला
पेपर कटिंगमध्ये निघलं पाहिजे. तर बघा पेपर कटिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे कस्टमरचे जे 2 ब्लाऊज आहे हे मी तुम्हाला दाखवलेले आहे कसे शिवलेले आहे. फक्त मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेली आहे की पेपर कटिंग कशी करायची आणि ब्लाऊजवरती मापं कसे घ्यायचे आहे. तर बघा खडूने अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता हे कट पण करून घेणार आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे की 4 टक्समध्ये हे ब्लाऊज आपल्याला कसं कट करायचं. तर बघा हे वयस्कर आजीचं ब्लाऊज आहे. तर अगदी तुम्हाला सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणता 4 टक्समध्ये किंवा कटोरीमध्ये कट कोणता करून पेपर कटिंग आवडत ते पण नक्की सांगा. ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा एकदम सुंदर अशा कटिंग पण टाकलेली आहे मी. 4 टक्सची कटिंग टाकलेली आहे. ही पण तुमच्यासोबत पेपर कटिंग याच्या आधी पण टाकलेली आहे. ती पण तुम्ही नक्की बघा. आणि बोटनेकची कटिंग आणि डिझाईन पण टाकलेली आहे. त्या पण तुम्ही नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी. तर तुम्ही नक्की बघा. आणि याच्यावरती मी हे पण टाकलेलं आहे, लेहंगा पण टाकलेला आहे साडीचा. तो पण तुम्ही नक्की बघा. अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर बघा सुंदर असं ब्लाऊज पण मी रेडी करून घेतलेलं आहे.